श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। खूप सेवा करून तुम्ही थकला आहात का? स्वामींचे 11 गुरुवार 21 गुरुवार केले। स्वामी चरित्र सारामृताचे पाठसुद्धा तुम्ही 108 वेळा केले, तरी पण तुमची इच्छा पूर्ण झाली नाही। तुम्ही खूप श्रद्धेनं आणि संकल्पयुक्त पारायण केलं, तरी पण तुमची इच्छा पूर्ण झाली नाही। तर मग काय करायचं? तर आज आपण तेच पाहणार आहोत। फक्त स्वामी महाराजांचे आपल्याला 3 गुरुवार फक्त त्यांची सेवा करायची आहे। ही सेवा खूप साधी, सोपी आणि प्रभावी आहे, कारण ही सेवा फक्त आपल्याला 3च गुरुवार करायची आहे आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे। काही महिला हे ऑफिसला कामाला जातात, त्यांना काय होतं, ते 11 गुरुवार किंवा 21 गुरुवारचं पारायण करायला शक्य होत नाही, कारण हा पाठ करायला आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागत असतात। त्यामुळं ही सेवा करायला त्यांना वेळ भेटत नाही। त्यामुळं आज आपण ही सेवा पाहणार आहोत, ही खूपच फलदायी ठरणार आहे। फक्त तुम्हाला 3 गुरुवार ही तुमची सेवा करायची आहे। ही सेवा तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करणार आहे। ही सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने करायची आहे। त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पहा। स्वामींचे 11 आणि 21 गुरुवारचे व्रत तुम्ही केले आहेत, पण आज आपण फक्त 3 गुरुवारचे व्रत करणार आहेत। महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हे व्रत तुम्ही करू शकता। ज्या दिवशी व्रताची सुरुवात करायची आहे त्याच दिवशी म्हणजे पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून देवघर स्वच्छ करून देवाची पूजा करायची आहे। सर्वप्रथम म्हणजे तुमच्या मंदिरात दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे। म्हणजेच महाराजांचं अधिष्ठान आपल्या मंदिरात असणं गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। नंतर दुसरा उपाय म्हणजे काय, तर आता आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची। संकल्पयुक्त सेवा कशी, तर हातावर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अक्षदा, फूल, हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर सर्वप्रथम आपल्याला नाव गोत्र सांगायचं आहे। नंतर स्वामींना सांगायचं आहे, स्वामी आजपासून मी तुमची 3 गुरुवारची सेवा करणार आहे। मग तुमची जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगायची आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी माझे ही 3 गुरुवारची व्रत सेवा मी जी करणार आहे ती माझी निर्विघ्नपणे पार पाडावी। आणि आपल्या हातातील सर्व पाणी खाली आपल्याला डिशमध्ये टाकून द्यायचे। तुमची इच्छा सांगितली, तुम्हाला हे 3 गुरुवार व्रत करणार आहे, कोणती सेवा करणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे। मग नंतर आपल्या हातातील पाणी खाली ताम्हणात टाकून द्यायचं आहे। आता आणि ते पाणी आहे ना, ते तुळशीला टाकायचं नाही, इतर झाडाला आपल्याला ते पाणी संकल्पयुक्त पाणी हे टाकायचं असतं। नंतर झालं, आता संकल्प झाला, आता सेवा कोणती करायची, तर सेवा खूप महत्त्वाची आहे। सेवा ही तुम्हाला सकाळ, संध्याकाळ, दुपार कुठल्याही वेळी तुम्ही ही सेवा करू शकता। सेवेला बंधन नाही। सेवा ही महिला, पुरुष, मुलं कुणीही सेवा करू शकता। तर आता सर्वप्रथम आपल्याला 3 गुरुवारी उपवास करायचा आहे। नियम काय आहे, तर उपवास करायचा आहे। उपवास हा आपल्याला म्हणजे फलाहार घ्यायचा आहे। आपण इतर वेळेच्या सेवेला काय करतो, खिचडी खातो आणि संध्याकाळी उपवास सोडत असतो, तसं ह्या सेवेला तसं नाही करायचं। आपल्याला तिखट किंवा मीठ खायचं नाही। दुपारी तुम्ही फलाहार इथं साधा आपण घेऊ शकता। नंतर संध्याकाळी आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडायचा आहे आणि महाराजांना आपण जे काही नैवेद्य दाखवला आहे तोच आपण संध्याकाळी उपवास सोडताना तो आपल्याला ग्रहण करायचा आहे। म्हणजे काय करायचं, आपल्याला दिवसभर फक्त उपवास करायचा आहे, फलाहार घ्यायचा आहे आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर आपल्याला तो उपवास सोडायचा आहे। निरंकार उपवास आपल्याला इथं धरायचं नाही। असं सेम 3 गुरुवार आपल्याला करायचं आहे। आता सेवा कोणती करायची, तर स्वामीचरित्र सारामृत हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीतच आहे। खूप सेवेकरी त्यांचं नित्य सेवेत पठणसुद्धा करत असतात। स्वामीचरित्र सारामृताचं पूर्ण पठण करायचं आहे का, तर नाही। आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं इथं पूर्ण पठण करायचं नाही। तर पहिल्या गुरुवारी आपल्याला 7 अध्याय वाचायच्यात, दुसऱ्या गुरुवारी 7 अध्याय आणि तिसऱ्या गुरुवारी 7, असं फक्त आपल्याला एकच पारायण हे पूर्ण करायचं आहे। त्या पारायणाबरोबर आपल्याला 3 माळी स्वामी समर्थांचा करायचा आहे जप, 1 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे। ही सेवा खूप साधी आणि सोपी आहे। ह्या सेवेला 15 ते 20 मिनिटात ही सेवा होऊ शकते। म्हणून
आपल्याला ही साधी आणि सोपी सेवा सांगितली आहे। आता ही सेवा कुठे करायची, तर ही सेवा आपल्याला घरीच करायची आहे। असं तुम्ही म्हणाल की आम्ही बाहेर गेलो कुठल्या एखाद्या गुरुवारी तर तिथं गेल्यावर ही सेवा करायची का, तर नाही। ही संकल्पयुक्त सेवा आहे, त्यामुळं ती सेवा आपल्याला आपल्या घरातच करायची आहे। आता या सेवेला कोणते नियम आहेत, तर या सेवेला फक्त आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे। म्हणजे तुम्ही 3 गुरुवारचे व्रत केल्यापासून ते उद्यापनापर्यंत आपल्याला मांसाहार हा करायचा नाही। दुसरं म्हणजे परान्ने शक्यतो तुम्ही टाळा। तुम्ही जर मेसी लावले असेल तर खाऊ शकता, परंतु शक्यतो तुम्ही सेवा करताना परान्न हे टाळत जा। फक्त आपल्याला एकच नियम पाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहार हा कडकडीत आपल्याला वर्ज करायचा आहे। उद्यापन कधी करायचं, कसं करायचं, तर उद्यापन खूप मोठं करायचं नाही, त्याची काही गरज नाही। तुम्ही महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो तर तुम्ही केला तर चालेल, किंवा तुम्ही तुमच्या घरी जे काही जेवण बनवले ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता। तुमच्याजवळ जर केंद्र असेल तर स्वामी महाराजांना तुम्ही नारळ, खडीसाखर, बेसनाचं लाडू देऊ शकता। तरी तुम्ही एखादी सवासण जेवू घातलेच पाहिजे किंवा लहान मुलं यांना जेवू घातलंच पाहिजे असं काही नाही। तुमच्या ऐपतीनुसार म्हणजे तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान हे करू शकता। असं नाही की तुम्ही एवढं दान हे केलं पाहिजे। तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रात जे काही दान करायचं आहे ते तुम्ही दान करू शकता। ही सेवा खूप साधी आहे, सोपी आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे। त्यामुळे तुम्ही त्यांचा अनुभव घेऊन बघा। पूर्ण श्रद्धेनं, विश्वासानं ही सेवा करा। नक्कीच तुम्हाला ह्या सेवेचा अनुभव येईल। तुमची जी काही इच्छा असेल ते पूर्ण होईल। ज्या काही जीवनात अडचणी असतील त्या सर्व स्वामी महाराज दूर करतील। फक्त स्वामीवर विश्वास ठेवा आणि मनापासून ही सेवा करा। महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।